आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात मी पंकज पाटील आपले स्वागत करतो। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाहांची पत्रकार परिषद संपन्न। गैरप्रकार उघड करणार आमदार फारुख शाहांचा इशारा। भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जैन व अखिल भारतीय जैन अल्पसंख्याकांचा चर्चासत्र व मार्गदर्शन मेळावा संपन्न। शिरपूर पोलिसांची धडक कारवाई, 80,000ची दारूसह 5 लाखाचा मुद्देमाल जप्त। शिवक्रांती संघटनेचे फलक अनावरण व कार्यक्रम जाहीर। आणि मनपात पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ, 6,363 लाभार्थी घेणार लाभ। आता बातम्या विस्ताराने। धुळे शहरात पांझरा नदीवरील झुलत्या पुलाचे उद्घाटन 1.5 महिन्यात करणार आहे। जातीयवाद संपून धुळे शहर विकासाच्या मार्गावर आणण्याचा संकल्प केला आहे। धुळेकरांनी विकास कामांना साथ द्यावी असे आवाहन आमदार शहा यांनी केले आहे। धुळे शहरातील विकास कामांची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। धुळे मनपातील गैरकारभाराविरोधात तक्रारी केल्या असून 15 नगरसेवक सोबत घेऊन येणाऱ्यास महापौर बनवणार अशीही साथ आमदार शहा यांनी घातली आहे। त्यांच्या या साधेस किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। धुळे शहराचे एमआयएम पक्षाचे नेते तथा आमदार फारुख शाह यांनी नुकतेच पत्रकार परिषद घेऊन धुळे शहरात केलेल्या विकास कामांची माहिती दिली आहे। शहरातील पांझरा नदीवरील झुलत्या पुलाच्या कामास गती मिळाली असून 1.5 महिन्यात उद्घाटन करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले। भगवान शंकराची मूर्ती हटवण्यासाठी काही लोक प्रयत्नशील होते, मात्र मी आमदार होताच श्रद्धास्थान असलेली भगवान शंकराची मूर्ती तिथेच राहावी यासाठी आग्रह ठेवला। जातीयवाद संपून विकासाचे पर्व आणण्याचा संकल्प केला आहे अशी माहिती देण्यात आली आहे। तसेच धुळे महापालिकेत 15 नगरसेवक सोबत घेऊन येणाऱ्यास महापालिकेचा महापौर करण्यात येईल असेही आवाहन आमदार फारुख शहा यांनी केले आहे। आता आमदार फारुख शहा यांच्या या आवाहनाला कोण कोण आणि कसा प्रतिसाद देते हे पाहणे शहरवासियांसाठी औत्सुक्याचे ठरेल। 15 नगरसेवक जो लेके आएगा मैं उसको महापौर बन जाएगा। बीजेपी के 15 नगरसेवक जो लाएगा मेरे पास उसको महापौर करेगा। देखो वो आयुक्त है, वो भी डरपोक है, मैं स्पष्ट बोल रहा हूँ, आप लोग नोट करो। वो भी उसको दादागिरी करते हैं लोग, और कौन कौन उसमें ठेकेदार वो भी तुम लोगों को मालूम है। अब वो ठेकेदार सब नगर सेवक है, कुछ पदाधिकारी है, उसकी वजह से उनके ऊपर कार्रवाई नहीं होती। अभी वो ठेका रद्द कर दिया गया है और नया टेंडर निकाला गया है। आयुक्त अजीत शेख के ऊपर भी कार्रवाई कर रहे हैं कि प्रधान सचिव ने महानगर पालिका में जो भी भ्रष्टाचार हुआ है, जो भी अफरा तफर हुई है, कोरोना काल में लॉकडाउन के पीरियड में जो उन्होंने 14 करोड़ रुपए के चेक कमीशन लेकर बांटे हैं, उसकी चौकसी समिति हमने चौकसी लगाई है। उसका आदेश प्रधान सचिव ने जिलाधिकारी साहब को दिया है। मैंने उस वक्त जो हमारे राजेश टोपे साहब है, आरोग्य मंत्री अमित देशमुख साहब है, उनसे मिलकर हमने उनसे मांगनी की कि हमारे धुलिया के लिए आप एक VDRL लैब मंजूर करो, और उन्होंने हमारी बात को मंजूर किया और हमारे शहर में VDRL लैब शुरू हुआ, जिसका फ़ायदा सिर्फ धुलिया जिला को ही नहीं बल्कि जलगांव और नंदुरबार ऐसे जिलों को भी उसका फ़ायदा हुआ। हमारे शहर में जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय सर्व मिळून सुमारे 1,30,00,000च्या आसपास 4 डायलिसिस मशीन आणि RO प्लांट तसेच इतर मशीनी खरेदीसाठी हम लोग ने 1,30,00,000 रुपये मंजूर किए, और 4 डायलिसिस मशीन हमारे यहाँ 2 महीने के अंदर हम लोग शुरू कराएंगे। कि मैं मेरे शहर को, मेरे मतदार संघ को सेकुलर बनाकर ही रहूँगा और जातिवाद खत्म करूँगा। अति संवेदनशील इलाकों में, एरिया में CCTV कैमरे लगाए जाए,
ऐसी शासन की तरफ मांगनी की थी और उसके लिए 50 लाख रुपए का निधि जो अति संवेदनशील इलाके है वहाँ पर सीसीटीवी कैमरे लगाने के लिए 50 लाख रुपए का निधि हमने मंजूर करवाया है। हमने पूरे शहर का जायजा लिया और एक ऐसी जगह हमने तय की है, एक ऐसी जगह फिक्स की है कि जहाँ पर एक बेहतरीन एडमिनिस्ट्रेटिव बिल्डिंग बनाए, प्रशासकीय इमारत बनाएंगे और हमने मिलकर अशोक चौहान साहब को उसका प्रस्ताव दिया है और उन्होंने वो काम को मंजूरी दी है। इसलिए हमने जो परिवहन मंत्री है अनिल परब साहब से बार बार उनसे मुलाकात करके और उनको ये कहा कि जो हमारे शहर का बस स्टैंड है उसको बीओटी तत्व पर हम लोग बनाएंगे। उन्होंने हमारे बात को मान्य किया और उन्होंने आदेश किया है कि जल्द से जल्द वो प्रस्ताव हमारे पास सादर करें। ऐसा एक जो नगर घुमावान अधिकारी है पंकज पवार, इसकी बहुत तकरारें आ रही थी, ये बहुत ज्यादा पैसे रिश्वत लेता है। दूसरा एक ये डीएसओ है हमारा जो रमेश मिसाल, इसने भी जो सभी रेशन दुकान वालों से हफ्ते बांध लिए और कोई भी काम पैसा लिए बगैर नहीं करता है, ऐसी तकरारें आ रही थी। तीसरा जो भरत कड़स्कर करके आईटीओ अधिकारी, 3 डिस्ट्रिक्ट की जिम्मेदारी उसके ऊपर है, बहुत पैसे कमाता है, उसने उसकी संपत्ति बहुत ज्यादा हो गई है। उसी तरह से जो पंकज पवार, रमेश मिसाल, तो इन तीनों की हमने एसीबी चौकसी की मांग की थी और उस पर स्पष्ट गृह मंत्री साहब ने आदेश किया है। आपने हे 2 गाड्या 3 गाड्या पडलेल्या, एक ऍक्सिडेंट पडलेली, बरोबर आहे। धुळे शहर येथील राष्ट्रीय महामार्गावर एक विमानतळ हे रेल्वे स्टेशन नॅशनल हायवेला गाड्या जातात ज्या आपल्या पेट्रोल डिझेलच्या त्या गॅसच्या अति महत्वाचा मुद्दा आता धुनुकाशी फायर फायटर गाडी आणि आपल्या धुळे शहरामध्ये लहान गल्ली गोळ्या त्यासाठी मिनी फायर फायटरची पण आवश्यकता आहे सर। मैं ये बात आयुक्तों को बुलाकर उसको करता हूँ और आप लोगों ने देखा होगा वो लोग ने समाज हित के लिए कभी कोई काम नहीं किया। वहाँ सिर्फ टक्केवारी चलती है महानगर पालिका, वहाँ के अधिकारी भी वैसे है, पदाधिकारी भी वैसे है। और अगर वो नहीं करते हैं तो मैं मेरी निधि में से वो एम्बुलेंस लेकर अपने फायर फाइटर लेकर देता हूँ। भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जैन व अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ शाखा धुळे महानगर यांच्या संयुक्ताने स्वर्ण आरक्षण जागरूकता अभियान अंतर्गत मार्गदर्शन व चर्चासत्र हॉटेल गणपती पॅलेस येथे संपन्न झाले। धुळे शहरातील व्यापाऱ्यांसाठी त्यांच्या अडीअडचणींविषयी आजच्या मार्गदर्शन व चर्चासत्र संपन्न झाले। भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जैन व अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ शाखा धुळे महानगरच्या वतीने हॉटेल गणपती पॅलेस येथे व्यापारी उद्योजकांना येणाऱ्या अडीअडचणींविषयी चर्चा करण्यात आली। यावेळी व्यापारी उद्योजकांच्या जीएसटी आढावा घेणे, छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना संरक्षण हिताचे धोरणांविषयी माहिती देणे, त्यांना मदत करणे, विवेक विकास योजनांची माहिती देणे, त्यांचे उद्योग वाढावेत, तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती व्यापाऱ्यांना देणे, कारण सध्या व्यापारी हे विविध अडीअडचणीत असून न्याय न मिळाल्यास त्यांना विविध योजनांची माहिती चर्चासत्र मार्गदर्शन दिले जात आहे। यावेळी ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष ललितजी गांधी, राष्ट्रीय महामंत्री संदीप दादा भंडारी, अनुप अग्रवाल, अध्यक्ष दीपक चतुर्मुथा, सचिव तुषार बापना, उपाध्यक्ष उज्ज्वल दुगड, जिनेश जैन आदी सर्व पदाधिकारी व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातील व्यापारी उद्योजकांना जीएसटी कर प्रणालीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारकडे या अडचणींचा आढावा देणे, विजेचे दर असतील, कच्च्या मालाचे वाढलेले दर असतील किंवा ऑनलाईन व्यापाराच्या माध्यमातून छोट्या व्यापाऱ्यांच्या समोर आलेली संकट असतील, या संकटामधून व्यापारासाठी संरक्षण देणे, त्यांना व्यापारासाठी प्रोत्साहन मिळावं, यासाठी व्यापाऱ्यांना काय मदत करता येईल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज यासाठी व्यापाऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवते, त्याची माहिती, केंद्र सरकारच्या व्यापारी उद्योजकांसाठी असलेल्या प्रोत्साहनाच्या योजना याची माहिती देण्यासाठी आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। व्यापाऱ्यांच्या अडचणी राज्यभरातून संकलित करून राज्य व केंद्र सरकारकडे मांडण्यात येतील आणि सरकारकडून या जर कोणत्याही मागण्यावर न्याय मिळाला नाही तर राज्यभरातले नव्हे तर देशभरातले व्यापारी आंदोलन करायच्या मानसिकतेत आहेत। तेव्हा सरकारला या पूर्ण विषयाची माहिती देण्यासाठी पूर्ण राज्याचा दौरा आयोजित केलेला आहे। या दौऱ्याच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना विकासासाठी असलेल्या योजनांची माहिती द्यावी व या धुळे शहरामध्ये सुद्धा व्यापारी उद्योजकांच्या विकासाच्या योजना क्लस्टर बेस्ड डेव्हलपमेंटच्या स्कीमच्या माध्यमातून
काय करता येईल याविषयी सुद्धा आज या ठिकाणी चर्चा करण्यात आली आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी उद्योग कसा वाढीला लागेल, या ठिकाणच्या व्यापाऱ्यांची प्रगती कशी करता येईल यासाठीची उपाययोजना अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघच्या इथल्या स्थानिक शाखा असतील, व्यापारी महासंघ असेल किंवा औद्योगिक वसाहतीच्या संघटना असतील या सर्वांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आजच्या सभेमध्ये घेण्यात आला.